विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लक्षात घ्या, आपण आता जी पोलीस भरतीची बॅच आहे आपण ज्या सुरू करतोय त्यातला पहिला टॉपिक हा, म्हणून त्यावरून लक्षात घ्यायचं की माझा इतिहास या विषयाला सुरुवात करतो. आता प्रत्येक विषयाची तुम्हाला या पद्धतीने व्हिडिओ मिळत राहणार, म्हणजे हा व्हिडिओ त्यामध्ये सुरुवात झालेला आहे. आपण आधुनिक भारताचा इतिहास त्यातला पहिला बघतो आणि त्यामधला पहिला टॉपिक येतं ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरल. आता तुम्ही लक्षात घ्या, जे काही मागील प्रश्न आलेले आहे, तुम्ही जे 2026 ला प्रश्न झालेले आहे त्यामध्ये बघा आपण म्हटलेलं आहे की सर्व परीक्षांचा जे येणारे पेपर आहे त्यामध्ये प्रत्येक प्रश्न कसा आलेला असेल. आता गव्हर्नर जनरल तुम्ही जर पूर्ण पेपर जर क्वेश्चन पेपर चालले तर त्यामध्ये बघायचं की गव्हर्नर जनरल वरती तुम्हाला प्रश्न आलेले आहे. मग आता ते प्रश्न कसे सोडवायचे, तर आता आपण प्रश्नावरून टॉपिक वर न जाता आता टॉपिक कव्हर करणार आणि त्यावरती जे आलेले पूर्ण प्रश्न असणार ना ते सर्व कव्हर करणार. आलं लक्षात? तर त्यानुसार लक्षात घ्यायचं. पुढे आपण आता एक एक टॉपिक नुसार बघू. त्यातला पहिला टॉपिक बघू. आता गव्हर्नर जनरल कशा पद्धतीने येत आहे, बरोबर आहे. मग एक एक आता टॉपिक पुढे जाण्याचा प्रयत्न करू आपण. त्यानुसार तुम्हाला अभ्यासाला सोपं जाणार. तो टॉपिक समजला तर कुठल्याही परीक्षेला प्रश्न येऊ द्या, तो प्रश्न तुम्हाला 100% सुटायला पाहिजे, हे 100% प्रयत्न आम्ही करणार आहे. त्यामधला पहिला टॉपिक बघा. आता आपण इतिहास या विषयाला, आता बघा जसं माझं सुरुवात होईल, आपली आता व्हिडिओ यायला सुरुवात होईल तसंच तुम्हाला एक एक अभ्यास करत जायचा आहे. अगदी बारकाईने समजून घ्यायचं आहे. एक व्यवस्थित नोट्स बनवा, व्यवस्थित तुम्हाला लिखाणाला सुरुवात करा आणि त्यानुसारच पुढे जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला अडचण जाणार नाही. आले लक्षात? म्हणजे त्यातला हा पहिला टॉपिक, त्यानुसार जवळ जायचं आणि त्यानुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करा. चालेल, चला आपण सुरुवात करू. आणि नक्की या 2027 मध्ये येणाऱ्या भरतीमध्ये गुलाल खेळायचा आहे मित्रांनो. त्याच्या सोबतीला लक्षात ठेवा, जर तुम्हाला ताकदीने उतरायचं असेल तर सर्वात डीप मध्ये मी एवढं तर म्हणेल का जेवढा तुम्ही टॉपिक घेईल आणि तुम्ही स्वतः पडताळून बघा की जेवढे प्रश्न आलेले आहेत तेवढेच सुटणार. आणि परत एक सांगतो, जरी समजा एखादी प्रश्न सुटला नाही तरी कारण विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका. मला जरी तुम्ही खाली दिलेल्या ह्या नंबरवरती जरी व्हॉट्सअप केला की सर हा प्रश्न सुटलेला नाही, कसा आलेला आहे, मित्रांनो नक्की त्याचं उत्तर मिळेल. पुढल्या व्हिडिओ म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला उत्तर मिळेल. काळजी करू नका. तुम्ही माझ्याशी कन्व्हर्सेशन करत राहा. कॉल कधी रिसिव्ह होणार नाही, पण लक्षात ठेवा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय नक्कीच मिळणार. त्याच दिवशीला रिप्लाय मिळणार, दुसरा दिवस उजाडणार नाही. पण तुम्हाला खरंच अडचण असेल तरच करा, काही अडचण नाही. काही अडचण आल्यास नक्की तुमच्या सोबतीला आहे. नाही या नंबरवरती रिसिव्ह झाला कॉल तर दुसऱ्या नंबरवरती करा, नक्की तुम्हाला उत्तर मिळणार. आले लक्षात? पण कुठल्याही ह्या अडचणी ठेवू नका, त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण आपण सर्व सोबतीने तयारी करू, पुढे जायचं आहे आपल्याला. आलं लक्षात? आणि जेव्हा आपली भरती येईल ना त्यावेळेस नक्कीच याच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ह्याच कोर्समध्ये आपण लाईव्ह पण येण्याचा प्रयत्न करू बरं. म्हणजेच त्यावेळेस तुम्हाला एक एक टॉपिक कसं रिवाइज करून देता येईल हे नक्की तुम्हाला सांगणार. तर चला सुरुवात करू आपण. खऱ्या अर्थाने आता ऑफलाईन आहे, नंतर आपण लाईव्ह येऊ, बरोबर आहे. सोबत तयारी करू, बघू द्या वेळ किती जाते तर, पण प्रत्येक टॉपिक तुमचा रिवाइज करून घेईल फटाफट आणि पूर्ण क्वेश्चन पेपर पण घेऊ आपण त्यामध्ये. आलं लक्षात? तर चला सुरुवात करू. त्यातला पहिला टॉपिक येतोय. आता लक्षात घ्यायचं की याच्या सोबतीला आता आपण काय काय घ्यायचं कशा. ठीक आहे, तर चला आता आपण रॉबर्ट क्लाइव्ह वरती येऊ. रॉबर्ट क्लाइव्ह हा जो पहिला गव्हर्नर जनरल आलेला आहे त्यांनी काय काम केलं असेल आणि कशा पद्धतीने, तर लक्षात घ्या हा रॉबर्ट क्लाइव्हचा कालखंड जर बघायला गेलो, तुम्हाला कधी कालखंडावरती प्रश्न येतोय की या गव्हर्नर जनरलचा कालखंड कुठले किंवा या कालखंडामध्ये कोणता गव्हर्नर जनरल होता, बरोबर. तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं 1757 ते 1760 हा कालखंड येतो पहिला, आणि त्याच्यानंतरचा परत दुसरा कालखंड येतो 1765 ते 1700 लक्षात घ्यायचं 67 पर्यंतचा, म्हणजे त्या गव्हर्नर जनरलचा दोनदा कालखंड येतो, बरोबर आहे. दोन कालखंड आला. त्याच्या सोबतीला लक्षात घ्यायचं, मग हा कालखंड जर त्यासोबत आलेला असेल तर आपल्याला ते समजणं महत्वाचं राहतं की याचं कशा पद्धतीने काम असेल. तर पहिला बघा, ब्रिटिश भारताचा जर समजा सत्ता रोवणारा किंवा ब्रिटिश भारताचा सत्तेचा पाया रोवणारा जर गव्हर्नर जनरल असेल तर रॉबर्ट क्लाइव्ह, आणि याच्यावरती प्रश्न आलेला आहे तुम्हाला, बरोबर आहे. पहिला असा गव्हर्नर जनरल की ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप होऊन त्यांनी पहिल्यांदा आत्महत्या केली, बरोबर आहे. वयाच्या 36व्या वर्षी त्याचं रिटायरमेंट होऊन जेव्हा तो भारतामधून गेला, जेव्हा तो युरोप खंडामध्ये गेला किंवा तो मायदेशी परतला त्यांच्या, त्यावेळेस त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप लावला गेलेला होता. कारण याच्याच कालखंडामध्ये प्लासीची पण लढाई झाली, याच्याच कालखंडामध्ये बक्सारचं पण युद्ध झालं, बरोबर आहे. आणि याच्याच कालखंडामध्ये परत 1761 ला पानिपतचं सुद्धा युद्ध झालं, तिसरं, बरोबर आहे. म्हणजेच यांनी बघा कशा पद्धतीने भारतामध्ये आला, कशा पद्धतीने फितुरीने युद्ध जिंकले आणि कशा पद्धतीने ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये रोवली, हे तुम्हाला आता पुढे जाणवेल. आपण एक एक मुद्दा बघण्याचा प्रयत्न करू पुढे. चालेल, तर बघा त्यातला पहिला म्हणजेच यांनी काय केलं होतं,
की पुढे जर आपण बघितलं तर बघा, भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश कंपनी आली, म्हणजे ब्रिटिश ही कंपनी कोणती कंपनी होती, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये, जेव्हा ईस्ट इंडिया ही कंपनी होती, बरोबर आहे, तर त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा होते, ईस्ट इंडिया कंपनी ही जेव्हा भारतामध्ये आली, त्याच वेळेस लक्षात ठेवा ही व्यापारासाठी आली पहिल्यांदा, आणि व्यापारासाठी आल्यानंतर काही काळानंतर तिने राजकीय कंपनीमध्ये रूपांतरण केलं, म्हणजेच कोणाच्या काळात, रॉबर्ट क्लाईव्हच्या काळामध्ये. म्हणजेच तिने काय केलं, पहिल्यांदा व्यापारी कंपनी होती, म्हणजे व्यापारासाठी आली, आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं तिने राजकीय कंपनीमध्ये रूपांतर केलं, राजकीय कंपनीमध्ये कंपनीत रूपांतर केलेलं. आलं लक्षात? म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे की राजकीय, म्हणून याला व्यापाराचा बहाणा केला, व्यापाराचा परवानगी घेतली आणि राजकीय सत्ता भारतामध्ये स्थापन करणारा हा पहिला. त्याचसोबत लक्षात घ्यायचं, बंगाल आणि बिहार या प्रांतांमध्ये दुहेरी जो भत्ता दिला जात होता, हा भत्ता बंद करण्यात आलेला होता. आलं लक्षात? तर तो एक मुद्दा लिहा. बंगाल बिहार प्रांतामध्ये, बंगाल व बिहार प्रांतामध्ये यांनी काय केलं, दुहेरी भत्ता बंद केला. आता दुहेरी भत्ता बंद म्हणजे, दुहेरी भत्ता म्हणजेच काय, तर हे त्याचा अर्थ समजून घ्या. दुहेरी भत्ता म्हणजेच काय, ज्या वेळेस ते सैन्य युद्धाच्या स्थितीमध्ये जायचं, त्यावेळेस त्यांना भत्ता दिला जायचा. भत्ता म्हणजे एक प्रकारे पगार किंवा त्याला इन्सेंटिव्ह म्हणतो आपण. पण ज्यावेळेस तो व्यक्ती जेव्हा तो युद्धामध्ये जात नव्हता, म्हणजे किंवा शांततेच्या काळामध्ये होता, तर त्याच वेळेस लक्षात घ्या, त्या व्यक्तीला कुठलाही पगार दिला जात नव्हता. बरोबर आहे. मग हा कुणी केलेला बंद, तर हा रॉबर्ट क्लाईव्हच्या काळामध्ये त्यांनी हा बंद केलेला होता. आलं लक्षात? त्यासोबत लक्षात घ्यायचं, जर यांनी जर बंद केला, सुरुवात कोणी केली असेल, तर मीर जाफरच्या काळामध्ये सुरुवात झालेली होती. याची सुरुवात लक्षात घ्यायची, याची सुरुवात मीर जाफर, बरोबर, याच्या काळामध्ये सुरुवात झालेली होती. म्हणजे याच्या काळामध्ये शांततेच्या काळातही दिला जात होता, म्हणजे ज्यावेळेस सैन्य कुठल्या लढाईवरती नाही, कुठल्या मोहिमेवरती नाही, तर अशा वेळेस त्या सैन्याला भत्ता दिला जातो, म्हणजे तो व्यक्ती पगार आहे. जसं आज बघा उदाहरण, आज होमगार्ड मध्ये जे लागलेले विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी असणार, त्यांना बघा, जेव्हा तो व्यक्ती ड्युटीवरती जाणार, जेव्हा त्याच्या ड्युटी लागणार, त्याच वेळेस त्यांना पगार मिळतो ना. आणि त्या व्यक्तीला जर समजा बोलवलंच नाही, किंवा त्यांच्यावरती ड्युट्याच नाही लागल्या, तर त्यांना पगार मिळत नाही. म्हणजे असं लक्षात ठेवा त्यांचं. आणि त्याच तुलनेने पोलीस कॉन्स्टेबल मध्ये लागणारे मुलं बघा, ते ड्युटीवर जावो नाही जावो, ते 15 दिवस सुट्टीवर असेल, तरी त्या व्यक्तीचा 1 ते 2 तारखेला पगार येणार. म्हणजे त्याला माहित राहतो माझा पगार 1-2 तारखेला येणार. म्हणजे त्यांच्या ड्युट्यावरती आहे का नाही, तर सदा सर्वकाळ तो व्यक्ती लागलेला आहे, पगार येणार. म्हणजे इथे लक्षात घ्या. आलं लक्षात? म्हणजे मीर जाफरच्या काळामध्ये सुरुवात झालेला होता. तर त्याचसोबतच लक्षात घ्यायचं की बंगाल व बिहार प्रांतामध्ये यांनी दुहेरी भत्ता बंद केला, कारण हा त्यावेळेस बंगाल प्रांतामध्ये होता, म्हणून त्यांनी बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये केलेलं होतं. आलं लक्षात? त्यावरून एक लक्षात घ्यायचं. पुढे लक्षात घ्यायचं की यांनी काय केलेलं होतं, जेव्हा सरकारी कामासाठी टपाल व्यवस्थेची पण सुरुवात केली, म्हणजेच काय, 1766 ला लक्षात घ्यायचं, यांनी 1766 मध्ये सरकारी कामासाठी टपाल व्यवस्थेची सुरुवात केली. सरकारी कामासाठी टपाल व्यवस्था, म्हणजे त्याला आपण पोस्ट म्हणतो आज, टपाल व्यवस्थेची सुरुवात, बरोबर, व्यवस्था सुरुवात केली यांनी. आलं लक्षात? कधी? 1766 ला सरकारी कामासाठी ही सुरुवात झाली. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो, त्यासोबतच परत त्यांनी काय केलं, 1765 ला बघा, सणावळ्या थोड्या मागे पुढे होईल, बरोबर आहे. हा कालानुक्रम व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्न, कारण यावरती जर प्रश्न यायचा झाला तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही काय करायचं, मागचे प्रश्न जेवढे आलेले तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करायचा, की रॉबर्ट क्लाईव्ह वरती आजपर्यंत किती प्रश्न आलेले आहेत, कोणता प्रश्न आणि कसा आलेला असेल, तर ते त्यामधून तुमचा सुटण्याचा प्रयत्न होणार, बरोबर आहे, 100% सुटेल. पण एखादी जर अनावधाने राहून गेला असेल, एखादी तुम्हाला वाचण्यात नाही समजला, तो विचारत चला. प्रश्न सरळ व्हॉट्सअपला करायचं, किंवा त्याच वेळेस काय करायचं, तुम्ही जो कोर्स घेतलेला आहे त्या कोर्समध्ये कमेंट्समध्ये टाकायचं की सर हा, पण शक्यतो कमेंट्समध्ये टाकण्याऐवजी पर्सनली व्हॉट्सअपला पाठवा, मी लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आलं लक्षात? बिंदास द्यायचं. त्यानंतर लक्षात ठेवायचं, 1765 मध्ये बघा, हे सणावळी कुठली होती, 1766. तर इथे 1765 मध्ये म्हणजे त्याचा कालखंड होता दुसऱ्या कालखंडामध्ये. तर 1765 मध्ये त्यांनी दुहेरी शासन व्यवस्थेची सुरुवात केली, बरोबर. दुहेरी शासन व्यवस्था, दुहेरी शासन व्यवस्थेची सुरुवात केली यांनी. कधी केली असेल, तर ते 1765, बरोबर आहे. मग आता दुहेरी शासन व्यवस्था म्हणजेच काय बघा, त्यावेळेस कसं झालं होतं,
ह्या जी ब्रिटिश गव्हर्नर होते ही पूर्ण भारतामधील जे काही समजा राजे महाराजे होते, नवाब होते, त्याच पूर्ण लुटून खात होते. आणि लुटून म्हणजेच काय, याला फक्त नाममात्र मोहरा बनवायला सुरुवात झालेली होती. बरोबर आहे, नाममात्र मोहरा. पण त्याच्यानंतर जर बघितलं तर याला खऱ्या अर्थाने लुटायला सुरुवात केलेली होती. बरोबर आहे. मग काय, त्या नवाबाला फक्त नाममात्र प्रमुख म्हणून ठेवलेला होता. तुम्ही बसून राहायचं, कागदपत्र तुम्ही बघायचं की जे काही प्रशासकीय, तुम्ही नावाला राजा, पण बाकी सर्व वसुली असेल, बाकी इतर कामं असेल ते सर्व आम्ही सांभाळणार. म्हणजेच त्याला दुहेरी सत्ता म्हटलं गेलं. म्हणजे वास्तविक सत्ता ही ब्रिटिशांनी आपल्याकडे ठेवली आणि प्रशासकीय सत्ता ही ब्रिटिशांनी नवाबाला ठेवली. नवाब किंवा राजा त्याला दिली होती. बरोबर आहे. म्हणजेच त्याच वेळेस लक्षात ठेवा, दुहेरी शासन व्यवस्था म्हणजेच या ठिकाणी तो मुद्दा येऊन थांबतो. त्याच्यासोबत लक्षाचं म्हणजे सत्तेचा वास्तविक प्रमुख कोण असेल, कंपनी म्हणजेच गव्हर्नर जनरल. बरोबर. म्हणजे इथे वास्तविक प्रमुख, बरोबर, वास्तविक प्रमुख कोण होता, तर ते दुहेरी शासन व्यवस्थेचा कोण, कंपनी म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी. आले. आणि त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं की खऱ्या अर्थाने, बरोबर, प्रशासकीय जबाबदारी कोणाकडे, नवाबाकडे. म्हणजे प्रशासकीय फक्त प्रशासनाचं काम करायचं, कागदपत्राचं काम करायचं तुम्ही. बरोबर. मग इथे प्रशासकीय प्रमुख, बरोबर आहे, किंवा प्रशासकीय सत्ता हा कोणाकडे होती, तर नवाब, जो तिथला नवाब असेल, राजा असेल, त्यांच्याकडे ते देण्यात आलेलं होतं. कळलं आता. ठीक, हा मुद्दा येतो. पुढे लक्षात घ्यायचं की काही काळानंतर मग आता ही जी तरतूद आलेली आहे, तर हीच तरतूद, बरोबर आहे, दुहेरी सत्ता शासन व्यवस्थेची सुरुवात जे की वास्तविक प्रमुख होता ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे गव्हर्नर जनरल आणि प्रशासकीय प्रमुख होता नवाब. मग हे सध्या तरतूद केली. मग कोणता तह झाला असेल, तर याला अलाहाबादचा तह झालेला होता. आणि अलाहाबादचा तह येतोय ऑगस्ट 1765 ला. बरोबर आहे. कारण सुरुवाती कधी केली, 1765 नुसार. म्हणून याच ठिकाणी लिहायचं इथे अलाहाबाद तह. तुम्ही म्हणाल सर प्रयागराज लिहा, तर प्रयागराज हे आता नाव आलेलं आहे, पण त्या काळात 1700 अलाहाबादच होतं ना. म्हणून लक्षात घ्यायचं अलाहाबाद तह हा झालेला होता ऑगस्ट 1765 ला. गेला आता. म्हणजे या तहानुसार तो प्रशासकीय प्रमुख झालेला होता नवाब आणि वास्तविक प्रमुख झालेला होता कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच रॉबर्ट क्लाइव्ह त्यावेळेस. बरोबर आहे. त्याचसोबत लक्षात घ्यायचं मग हा अलाहाबादचा तह कोणामध्ये झाला असेल, लक्षात घ्या पुढच्या मुद्द्यावरती. बघा आता अलाहाबादचा तह जर आपण म्हटलं तर पुण्यामध्ये झालेला होता. अलाहाबाद तह किंवा त्याला आपण तो करार हा ऑगस्ट 1765 ला हा दोघांमध्ये झालेला होता त्यावेळेसचा. म्हणजेच कोण, तर अवधचा नवाब. म्हणजेच बघा हा दोघांमध्ये याच्या एका बाजूला होता तो म्हणजेच कोण, नवाब म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. बरोबर आहे. आणि एका बाजूला हे सर्व दोन्ही नवाब आलेले होते. म्हणजे नवाब कोण असेल, तर बघा त्यामध्ये एक होता त्यावेळेस अवधचा नवाब, अवधचा नवाब, अवधचा नवाब, त्याचं नाव येतं सिराज उद्दौला. अवधचा नवाब सिराज उद्दौला हे त्याचं नाव. बरोबर आहे. मग हा त्यांच्या सोबतीला होता. तर याच्या सोबतीला परत येतो मुघल बादशाह शाह आलम. बरोबर आहे. मुघल बादशाह शाह आलम हा त्याच्यामध्ये झालेला आहे दोघांमधला तो करार. बरोबर आहे. आणि याच्या विरुद्ध झालेला होता, दोघांच्या विरुद्ध येतं ईस्ट इंडिया कंपनी. आलं लक्षात, दोन तलवार क्रॉस केलंय म्हणजे याच्या विरुद्ध आलेली. कळलं आता. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या सोबतीला आलेला होता शाह आलम. म्हणजे ह्या दोघांमध्ये झालेला अलाहाबादचा तह आणि त्याच्यानुसार मग बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये त्या पद्धतीने त्यांनी लागू केलेली होती सत्ता आपली. बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघायचं की भारतामध्ये जर मुलकी सेवा लागू करणारा हा पहिला गव्हर्नर जनरल होता. तोही मुद्दा लिहा त्यामध्ये. भारतामध्ये, बरोबर आहे, मुलकी सेवा म्हणजेच त्यामध्ये सैनिकी सेवा म्हणू शकतो आपण. मुलकी सेवा लागू करणारा पहिला गव्हर्नर जनरल, लागू करणारा पहिला गव्हर्नर जनरल, बरोबर आहे, हा असेल तर कोण, रॉबर्ट क्लाइव्ह. बरोबर. रॉबर्ट पहिली मुलकी सेवा, यालाच हिंदुस्थानचा द ग्रेट फ्रेडरिक म्हणून ओळख मिळाली. बरोबर. हिंदुस्थानचा त्यालाच म्हटलं गेलेलं होतं हिंदुस्थानचा द ग्रेट फ्रेडरिक. बरोबर आहे. द हिंदुस्थानचा ग्रेट फ्रेडरिक म्हणून त्याची ओळख होती. बरोबर, त्याची ओळख आलेली होती. बरोबर. त्यासोबत लक्षात घ्यायचं हिंदुस्थानचा ग्रेट फ्रेडरिक म्हणून. सब लक्षात घ्या याच्याच काळामध्ये प्लासीची लढाई झालेली होती आणि खऱ्या अर्थाने जर म्हणतो तुम्हाला प्रश्न आलेला आहे की
भारतामध्ये ब्रिटिश सत्ता कोणत्या युद्धाने सुरुवात झाली किंवा कोणत्या युद्धाने जिंकली असेल किंवा ब्रिटिशांनी सत्ता कोणत्या युद्धाने, तर प्लासीची लढाई जी आधी 1757 झालेली होती पहिली, आणि ते युद्ध फितुरीने जिंकल्या गेलेलं होतं. बरोबर आहे, कारण त्यावेळेस भ्रष्टाचार हे भारताला मिळालेलं वरदान आहे. कधीपासून? ब्रिटिशांच्या काळापासून. आणि त्यानुसार मग मिळालेलं ते वरदान आणि त्यानुसार झालेलं ते युद्ध. तर त्यावेळेस लक्षात घ्या, हे कोणामध्ये झालं कधी विचारू शकतात. प्लासीचे युद्ध कुठल्या वर्षी, कोणत्या वर्षी झालं, ते तारीख कोणामध्ये झालं आणि कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये झालं. बरोबर आहे, मग त्यानुसार तो मुद्दाच क्लिअर करा. बरोबर, तर लिहाय तिथे आता प्लासीची लढाई. बरोबर आहे, प्लासीची लढाई लक्षात घ्यायचं. प्लासीची लढाई त्यासोबत जर म्हटलं आपण तर कोणामध्ये झाली असेल ते तारीख लक्षात घ्या. 23 जून 1757 ती तारीख येतात. 23 जून 1757 झालेली होती. मग कोणामध्ये झालेली असेल तर त्यावेळेस दोन, एक रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि तो विरोध येतो तो मीर जाफर, म्हणजेच मीर जाफर विरुद्ध कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. बरोबर, मीर जाफर विरुद्ध रॉबर्ट क्लाइव्ह ह्या दोघांमध्ये झालेलं युद्ध प्लासीचं युद्ध. आणि पहिलं युद्ध म्हणता येईल जे भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली ते. त्यानंतर येतोय पुन्हा त्याच नंतर काही काळानंतर येतोय की आपली बक्सारची लढाई येतं, म्हणजे ऑक्टोबर 1764 झालेली. म्हणजे बक्सारची लढाई सुद्धा त्याच पद्धतीने म्हणू शकतो आपण. बक्सारची लढाई सुद्धा आता ही कोणामध्ये झाली असेल तर बघा, बक्सारची लढाई त्यावेळेस ब्रिटिश तर गव्हर्नर जनरल तर होताच, बरोबर आहे, पण त्याच वेळेस लक्षात घ्या, म्हणजे हा रॉबर्ट क्लाइव्ह गव्हर्नर जनरल होता, पण हा गव्हर्नर जनरल असताना याच्या हाताखाली एक अधिकारी होता, तो म्हणजेच मनरो. मग मनरो विरुद्ध आपले जे भारतामध्ये असणारे शासक होते किंवा इतर नवाब होते, हा त्यांच्यामध्ये झालेलं बक्सार युद्ध. पण कोणाच्या मार्गदर्शनाखाली? तेच म्हणजे रॉबर्ट क्लाइव्हच्या. म्हणजेच बघा, याच्या बाजूनी जर लढणारे व्यक्ती असेल, बरोबर आहे, तर त्याच वेळेस लक्षात घ्यायचं की इथे होता मेजर मनरो. मग आता मेजर मनरो जर म्हणाल तर ज्यावेळेस जमीन सुधारणा पद्धती होईल ना, आपण घेऊ ना रयतवारी, महालवारी, त्यानंतर कायमधारा पद्धत, तर त्या पद्धतीमध्ये ते कशा पद्धतीने त्यांनी काम केलं तर हे त्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला. बरोबर आहे, तर त्यावेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. मग मेजर मनरोच्या विरुद्ध कोण लढले? तर भारतामधील हे 3 शासक होते की जे लढले. त्यातला पहिलं नाव येतं मीर कासिम. बरोबर आहे, त्यामधला येतो मीर कासिम. त्यानंतर येतोय दुसरं नाव शुजा उद्दौला. व्यवस्थित नावं लक्षात ठेवा. सिराज उद्दौला, शुजा उद्दौला हे जवळपास सारखं वाटते पण नाहीये. शुजा उद्दौला, बरोबर आहे. आणि त्यानंतर तिसरं नाव येतं ते म्हणजे शाह आलम. बरोबर आहे, शाह आलम. बरोबर आहे, म्हणजे हे त्यावेळेस भारतातील नवाब होते. मग हे नवाब जर म्हटलं तर मग कुणाच्या विरोधात लढले? तर तेच ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे त्यावेळेस मेजर मनरोच्या विरोधात, म्हणजेच रॉबर्ट क्लाइव्ह. विचारू शकतात की कोणामध्ये झालं दोन युद्ध, ते नाव आहे. बरोबर, मग याच्यावरती प्रश्न कसा येईल तर लक्षात ठेवा, बक्सारच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणत्या नवाबाचा सहभाग नव्हता किंवा कोणत्या नवाबाने सहभाग घेतला होता किंवा कोणत्या भारतीय नवाबाने किंवा संस्थानिकांनी सहभाग घेतला होता, असा प्रश्न येऊ शकतो. कोणाच्या विरोधात झालं? ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत. म्हणजे कोण गव्हर्नर जनरल होता? तर रॉबर्ट क्लाइव्हच्या काळामध्ये, म्हणजेच कोणाच्या? मेजर मनरोच्या काळामध्ये. आले लक्षात? अशा पद्धतीचे प्रश्न किचकट तयार करतात तुम्हाला, बरोबर. किंवा हे तीनही देईल नाव, कोण त्यामध्ये नवाब सहभागी नव्हता तर हे तिन्ही नावं देईल आणि चौथं एखादी नाव देईल, बरोबर. मग तुम्हाला गट विचारू शकतात, अ ब क ब क ड अ ब, वरीलपैकी सर्व, वरीलपैकी एकही नाही. आलं लक्षात? असे मुद्दे तयार होऊन जातात. म्हणून तुम्हाला ते समजून घेणं महत्वाचं राहतं की त्याला कशा पद्धतीने करायचं, बरोबर आहे. तर आता लक्षात घ्या, लॉर्ड हार्डिंग्स. इथपर्यंत लक्षात आलं? रॉबर्ट क्लाइव्ह. आणि लक्षात घ्या मित्रांनो, सणावळ्या तुम्हाला सारख्या क्रमाने येईल असं नाही, मी मागे पुढे घेईल. फक्त तुम्ही त्याला व्यवस्थित सणावळ्या क्रमाने लावायचं, कारण पेपरला तुम्हाला क्रमानेच येणार नाही, बरोबर. म्हणून मागे पुढे जरी झालं तरी पण तुम्ही त्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करा, त्या पद्धतीने लागू करण्याचा प्रयत्न करा की त्याला कशा पद्धतीने आलेले आहे. ठीक आहे, म्हणून समजून घ्या व्यवस्थित आणि तुमच्या नोट्स सुद्धा त्या पद्धतीने करा, व्यवस्थित तुमचे मुद्दे कव्हर होईल. एक 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 आपण आरामात जाऊ. जवळपास इतिहासाचेच मला असं वाटतं की 100+ व्हिडिओ होईल की काय, एका विषयाचे बरेच व्हिडिओ होईल. पण त्या दृष्टीने तुम्ही जर म्हणाल की मी नंतर करतो, नंतर होणार नाही, तुमच्यावरती लोड वाढेल, बरोबर आहे. म्हणून पहिल्याच व्हिडिओ पासून अगदी बारकाईने बघत चला, नोट्स बघा, एक एक मुद्दा जो पाठ करायचा तो पाठ करा, जो समजून घ्यायचा तो समजून घ्या, बरोबर आहे. तर त्याविषयी करा, म्हणजे एका विषयाचे 100+. लक्षात ठेवा, सर्वात कमी पैशामध्ये असणारी बॅच
पण सर्वाधिक देणारी क्वालिटी कंटेंट देणारी बॅच ही असणार आहे. बरोबर आहे. कोणाला काही पण कसेही देऊन द्यायचं आणि तुमच्या आयुष्याची खेळणार नाही. जर एकदा बॅच सुरू करेल, एकदा नाही करणार, पण तुम्हाला कसेही काही देऊन मी कोणालाही नुकसान करणार नाही. जेवढे कंटेंट आहे तुम्ही ह्या व्हिडिओ लक्षात येईल की ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी बिंदास बॅच घ्या. काही टेन्शन घेऊ नका. अगदी 600 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण बॅच मिळत आहे. आले लक्षात? सर्व हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि त्यासोबत मध्ये मध्ये ज्यावेळेस शक्य झालं त्यावेळेस मी चालू घडामोडीचा पण मुद्दा देण्याचा प्रयत्न करेन. आणि जरी आता नाही दिला तरी आपण जेव्हा लाईव्ह राहू ना त्यावेळेस डिस्कस करू आपण. चालेल? तर चला बघा पुढे आता. तर चला आता दुसरा आहे तो लॉर्ड हार्डिंग्स. त्यामध्ये आता पुढे बघू. लॉर्ड हार्डिंग्स हा कोण होता? आता एक लक्षात घ्या, लॉर्ड हार्डिंग याचा कार्यकाळ काय म्हणता येईल रे? मग याचा कार्यकाळ येतो 1844 ते 1848 पर्यंत. बरोबर. मग याचा 1844 ते 1848 हा त्याचा कालखंड येतोय. मग त्यासोबत लक्षात घ्यायचं, मग याचा कालखंड जर हा आला असेल तर यांनी कार्य काय केलेलं असेल तर लक्षात घ्या. भारतामध्ये सर्वांना माहिती आहे रेल्वे कोणी आणली? डेलहौसीने. बरोबर आहे. पण त्याच्या आधी जर बघितलं तर नियोजन कोणी केलं? तर यांनीच केलं ना, लॉर्ड हार्डिंगनी. बरोबर आहे. त्याच्याही आधी जर बघितलं पहिल्यांदा रेल्वे कुठे येणार होती तर विल्यम बेंटिंगनी सुद्धा त्यावरती काम केलेलं होतं. बरोबर आहे. मग हे कुठे? तर मद्रास प्रांतामध्ये. आणि त्यांनी जो समितीचा अहवाल आला होता ते रॉबर्टसन समिती होती. म्हणजेच विचार करा मित्रांनो, तुम्हाला जो मुद्दा व्यवस्थित देण्याचा मी प्रयत्न करणार आहे अगदी सखोलपर्यंत, कारण आजपर्यंत सर्वांना माहिती आहे रेल्वे आणली कोणालाही विचारा, डलहौसी, कारण तो हौशी होता. हौशी असल्यामुळे त्यांनी काय केलं की 1748 ला जसा तो हा गेला लॉर्ड हार्डिंग तसा डलहौसी भारतावरती गव्हर्नर, म्हणजे बंगालचा गव्हर्नर आधी होता, नंतर भारताचा गव्हर्नर जनरल झाला, तसा तो भारतावरती आला. आणि 1848 पासून बघा तुम्ही पहिलं संस्थान जे होतं त्यांनी काबीज करायला सुरुवात केलं, म्हणजे खालसा केलं. आणि ते संस्थान म्हणजे कोणतं होतं? साताऱ्याचं संस्थान, जिथे प्रताप सिंह हे राजा होते. कारण ते निपुत्रिक होते, त्यांना पुत्र नव्हता. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की त्यांनी ते संस्थान पहिल्यांदा दत्तक वारसा नामंजूर या कायद्यानुसार किंवा हे कारण दाखवून त्यांनी सरळ आपल्यामध्ये ताब्यात घ्यायला सुरुवात केलं. म्हणजे ते धडाडका मारलेला तो पहिलं संस्थान होतं, म्हणजे साताऱ्याचं संस्थान. आणि तिथून लक्षात घ्यायचं 1856 पर्यंत जेव्हा तो होता भारतामध्ये, जेव्हा तो गेला तोपर्यंत त्यांनी जो उपद्रव केला, जे त्यांनी भारतीयांमध्ये आपलं प्रस्थान म्हणजे आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केलं, कारण तो विस्तारवादी होता. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं डलहौसी गेल्या 1757चा उठाव झाला. कारण भारतामध्ये पागल करून टाकलेलं होतं त्यांनी, भारतीयांना पिसाळून सोडलेलं होतं. कारण की हिंदूंना टिळा लावू नका, शेंडी वाढवू नका, म्हणजे केस वाढवू नका, मुस्लिमांना नमाज पढू नका, शिखांना केस वाढवू नका, ते पगडी ठेवू नका, म्हणजे प्रत्येक धर्मीयांना आपल्या धर्मापासून वंचित करण्याचा प्रयत्न केलेला होता. आलं लक्षात? मग याच्यानंतर मी डलहौसी घेणार, तुमच्या लक्षात येईल डलहौसी कशा पद्धतीने. ठीक आहे. तर चला पुढे बघा. आता आपण आधी हार्डिंग बघू, नंतर डलहौसी वरती जाऊ आपण. ठीक आहे. त्यासोबत ठीक आहे. मग याचा कार्यकाळ येतो 1844 ते 1848 पर्यंत. ठीक आहे. पहिला मुद्दा येतो. मग आता लक्षात घ्यायचं गुणवत्तेच्या आधारावरती जाऊ दे, तो मुद्दा तेवढा महत्वाचा नाही. महत्वाचा मुद्दा होतो यामध्ये की रविवारची सुट्टी आजही बघा, पोलीस प्रशासन जर सोडलं म्हणजे संरक्षण क्षेत्र, तर इतर सर्व क्षेत्रांना असंच. मला एक सांगा की असं एकही क्षेत्र नाही की ज्याला रविवारची सुट्टी मिळते. मग हे कुणाचा आशीर्वाद, कुणाची कृपा असेल? लॉर्ड हार्डिंग साहेबांची. तर त्यावेळेस रविवारची सुट्टी मंजूर करणारा म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना रविवारची सुट्टी म्हणजे रविवार सुट्टी जाहीर केली यांनी. बरोबर आहे. कोणी केली असेल तर याच व्यक्तीने, लॉर्ड हार्डिंग साहेबांनी. बरोबर आहे. रविवारची सुट्टी आहे. मग भारतामध्ये पहिली रेल्वे योजना लॉर्ड हार्डिंगनी केली. तुम्हाला रेल्वे विचारलाय प्रश्न बरेचदा. भारतात रेल्वे कोणी आणली, कोणत्या दरम्यान सुरू झाली, किती किलोमीटर होती, कोणते 2 स्टेशन होते, किती इंजिन होते, इंजिनचं नाव काय होतं, डबे किती होते, कोणी मदत केली, कोणाच्या काळात आली, सर्व प्रश्न आहे. पण जर असा प्रश्न आला की पहिली योजना कोणी आखली, नक्कीच प्रश्न चुकण्याची शक्यता राहतं. कारण आपल्याला रेल्वे कोणी आणली हे माहिती आहे, पण योजना कोणी आखली? लॉर्ड हार्डिंगनी. बरोबर. तर लिहा तिथे रेल्वेची पहिली योजना त्यांनी आखली. बरोबर आहे. ते 1848 मध्ये, म्हणजेच जायच्या वेळेस भारतामध्ये. बरोबर आहे.
त्याचसोबतच त्यांनी काय केलं, मिठावरील कर सुद्धा कमी करायला सुरुवात केली त्यांनी, बरोबर. म्हणजेच मिठावरील कर त्यांनी कमी केले, मिठावरील कर कमी केले, बरोबर. त्याचसोबत लक्षात ठेवायचं की यांनी भारतामध्ये सतीबंदी कायदा सर्व भारतीयांना लागू करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सर्व भारतीय संस्थानिकांना सतीबंदी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न केला. आता सतीबंदी काय मी ते सांगतो तुम्हाला, पण थोडा वेळ घ्या. लक्षात घ्यायचं, भारतीय भारतातील करा असं, भारतातील संस्थानिकांना किंवा संस्थांना सतीबंदी कायदा लागू केला किंवा त्यांनी करण्याचा आदेश दिला. आता सतीबंदी मग जर यांनी संपूर्ण संस्थानिकांना लागू केला तर हा कधी केला असेल रे, किंवा कोणाच्या काळात झाला सतीबंदी कायदा, तर बघू आपण, थांबा, हा मुद्दा उद्या मी देतोय तुम्हाला, ठीक आहे. या सोबत लक्षात घ्यायचं, मग याच वेळेस काय केलं त्यांनी, मनुष्य म्हणजे जे नरबळी दिला जात होता ना, मनुष्यबळीचा कायद्याने यांनी प्रथा बंद करण्यात आली, बरोबर आहे. म्हणजे मनुष्यबळी, नरबळी दिला जात होता, तर लिहा तिथे मनुष्यबळी, त्याला आपण नरबळी म्हणतो, मनुष्यबळीची प्रथा यांनी बंद केली, प्रथा कायद्याने बंद केली, म्हणजे यांनी कायदा आणला, बरोबर आहे. यांनी कायद्याने बंद केली होती सतीबंदीची प्रथा त्यावेळेस, मनुष्य प्रथा, बरोबर. मग आणि त्याचसोबतच याच्या काळामध्ये झालेलं पहिलं इंग्रज सिख युद्ध होतं, बरोबर. त्याच्याच काळात झालेलं, मग ते कधी 1845 ते 1846 दरम्यान पुण्यामध्ये झालं, तर सिखांच्या विरुद्ध लढला होता ह्यूज गोव यांनी नेतृत्व केलेलं होतं. मग याच्याच काळामध्ये पहिले इंग्रज सिख युद्ध झालेलं होतं. मग त्या युद्धाचा कार्यकाळ किती होता, 1845 ते 1846, बरोबर आहे. आणि पण कोणाच्या, मग आता शीख तर हे शीख लढले, पण ब्रिटिशांच्या बाजूने कोण लढलं, कोणी नेतृत्व केलं, तर ह्यूज गोव. लक्षात घ्या, ब्रिटिशांच्या बाजूने लढलेला होता तो म्हणजे ह्यूज गोव, आलं लक्षात, ह्यूज गोव हे त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. म्हणजे ही तुम्हाला लक्षात, प्रत्येक मुद्दा पाठ करा मित्रांनो, लक्षात घ्या, प्रश्न जाणार नाही, बरं. आणि हेच नाही, पोलीस भरतीच नाही, इतरही कोणत्या परीक्षेला जर येणार असेल तर नक्कीच तुम्हाला ही बॅच कामात पडणार आहे, काळजी घेऊ नका, ठीक आहे. हा एक. आता इथला मुद्दा कोणता महत्वाचा आहे, आपल्याला दोन मुद्दे बघा मी शॉर्ट मध्ये घेतोय, एक म्हणजे रेल्वेचा, दुसरा म्हणजे सतीबंदी. आता काय असते कशी असते ते बघा. आता सतीबंदी, ब्रिटिश त्यावेळेस सतीबंदीचा कायदा लागू झाला होता, तो म्हणजेच बघा, सतीबंदी म्हणजेच काय, एखाद्या लहान मुलीला, म्हणजे ज्याचा बालविवाह झालेला आहे आणि त्या मुलीचे जर पती जर समजा एका कुठल्याही कारणाने जर मरण पावलेलं असेल किंवा निधन झालेलं असेल, तर अशा वेळेस त्या मुलीचा काय दोष, कारण ते मुली तर अगदी पाळण्यामध्ये विवाह ठरायचे किंवा अगदी खेळण्याच्या म्हणजे 10-12 वर्षाच्या वयामध्ये विवाह ठरायचे, त्याच्यासोबत किंवा ती मुलगी 15 जरी वर्षाची असेल आणि जर विवाह ठरला असेल आणि तो व्यक्ती जर 30-35 वर्षाचा असेल, तर ही मुलगी जेव्हा वयात यायची तेव्हा त्या व्यक्तीची उतरती कळा सुरुवात व्हायची. मग विचार करा, जो मुलगा जर तो व्यक्ती जर उतरती कळा असेल आणि तो मुलगा किंवा तो व्यक्ती एखाद्या लढाईत मारला जायचा, एखाद्या आजाराने मारला जायचा, मग अशा कुठल्याही कारणाने जर मारल्या गेलेला असेल किंवा निधन झालेलं असेल, नैसर्गिक मृत्यू, त्या मुलीचा काय दोष, पण ते खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं जायचं, त्या मुलीच्या डोक्यावर. आणि का, तर तुझ्यामुळे तो मुलगा गेला किंवा तो पती मरण पावला कारण की तू त्याला खाल्लं, हे असे टोचणी समाजामध्ये त्याला बोलल्या जायचं त्या मुलीला. आणि त्यावेळेस त्या मुलीला लक्षात ठेवायचं, पतीसोबत सती जावं लागायचं. मग कुणाला असं वाटते की एखादी स्त्री जेव्हा विधवा म्हणजे एखादी पती मरण पावतं ना, लक्षात ठेवा, कितीही प्रेम असू द्या, पण त्या पत्नी उंबरठ्यापर्यंतच त्या व्यक्तीला सोबत येतं, म्हणजे आपल्या दारापर्यंत असतात आणि घरचे तुमच्या स्मशानभूमीपर्यंत असतात, त्याच्या पलीकडे कोणीही येत नाही. शेवटी एकटं आलं, एकटंच जावं लागतं. म्हणजे कितीही प्रेम असू द्या, पण ही आपल्या समाजाची म्हणा नियतीची वाटच आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, जी मुलगी लहान असायची तिला अगदी सजून सवरून नवरीसारखं नटवून तिला अक्षरशः सरणावरती झोपवल्या जायचं. अरे साधा अगरबत्तीचा चटका जरी लागतो ना आपल्याला, तरी आपण 4 वेळा त्या बोटाला मलम लावतो, पाणी लावतो किंवा बर्फ लावतो, आले 10 वेळा उड्या मारतो. मग विचार करा, जर त्या मुलीला जिवंतपणे जाळल्या जात असेल तर काय हाल होत असेल. ही परिस्थिती समाजामधली वाईट प्रथा होती. उच्च वर्गातला जो एक वर्ग होता त्यांना खूप बरं वाटायचं, कारण आमच्यामुळे समाज जसा टिकून आहे असं म्हणायचे, पण याच्यामुळे अंधश्रद्धा निर्माण होत होती. म्हणून लक्षात ठेवा की त्यावेळेस सती प्रथा सारखी प्रथा म्हणजे सतीबंदी सारखी अशी वाईट प्रथा
त्यावेळेस लागू होती आणि त्यावेळेस त्यांनी नष्ट केली. ते कोणी? विल्यम बेंटिंग यांनी. आणि त्यांच्या सोबतीला होते ते राजा राममोहन राय. आलं लक्षात? तर त्यावरून एक लक्षात घ्यायचं की राजा राममोहन राय हे ज्या वेळेस होते त्यांनी सतत म्हणजे 1818 पासून जर बघायला गेलं तर सतत विल्यम बेंटिंग म्हणा जे काही गव्हर्नर जनरल होते त्यांच्या पाठीमागे लावून त्याचा पाठपुरावा करून त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या प्रथा. त्यावेळेस अक्षरशः त्या मुलीला जनावरासारखं ढोसलं जायचं. महिलाला कसं तुतारे ढोसतात तशासारखं, कारण तिचे हातपाय बांधले जायचे, तिला नशा दिल्या जायची किंवा तिला गुंगीचं औषध दिलं जायचं आणि तिला झोपवलं जायचं. आणि अक्षरशः जेव्हा ती सरणावून पळायचा प्रयत्न करायची त्यावेळेस असे लाकडाचे दांडके घेऊन त्या मुलीला असे टोचायचे. म्हणजे विचार करा किती वाईट प्रथा असेल. त्यावरून हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. कळलं? त्यावरून एक लक्षात घ्या की ही प्रथा कशी आलेली असेल, मग हे सर्व प्रथा सुरू कोणी केली असेल आणि कशा पद्धतीने. तर बघा आता सती प्रथा यांचा जनक किंवा याला जर आपण म्हणतो कोणाचा आशीर्वाद तर विल्यम बेंटिंग. आणि जर नाही लक्षात आलं ना कोणी सुरू केली तर सगळं आपल्या बेटीसाठी केलेली व्यवस्था म्हणजेच बेटी बेंटिंग यांनी. बरोबर आहे? तेवढं लक्षात ठेवायचं, पटकन सोपं जातं. आणि हे मग यांच्या सोबतीला कोण होते भारतीय व्यक्ती तर राजा राममोहन रॉय. तुम्हाला प्रश्न बरेचदा विचारलेले आहे, तुम्ही मागचे प्रश्न चाळा, 100% प्रश्न सुटेल. आणि कमेंट्स मध्ये टाका प्रश्न सुटले की नाही. प्रत्येकाने कमेंट देण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे? पण चांगल्या पद्धतीने करा मित्रांनो. एवढेच. बरोबर आहे? कारण घसा सुकेपर्यंत शिकवण्याचा प्रयत्न करतो. आले लक्षात? त्याच्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला देतोय. पण कमेंट्स नक्की चालत टाका की तुम्हाला खरंच फायदा होत आहे की नाही, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही, समजतं की नाही हे लक्षात काढा. बरोबर आहे? आणि एकदम साध्या पद्धतीने देण्याचा मी प्रयत्न करतोय. मग यांनी सुरुवात कोणत्या भागामध्ये केली असेल तर तो सतीबंदीचा तो प्रांत होता. त्यावेळेस पहिला प्रांत 1829 ला प्रयत्न केला, तोच म्हणजे बंगाल प्रांत. आले? आणि त्याच्यानंतर त्यांनी 1830 ला प्रथा सुरू. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यावेळेस बॉम्बे प्रांतामध्ये सुरुवात. हा मुद्दा आला इथपर्यंत. मग इथे जर समजा राजा राममोहन राय यांनी काम केलं असेल तर बॉम्बे प्रांतामध्ये लागू करण्यासाठी तुम्हाला महात्मा फुले आणि जगन्नाथ शंकर शेठ यांनी सुद्धा धडपड केलेली होती. बरोबर आहे? म्हणजे या प्रांतामध्ये परत तुम्हाला दोन नावं लागू होतो, एक म्हणजे महात्मा फुले आणि यांच्या सोबतीला आलेले जगन्नाथ शंकर शेठ. आलंय लक्षात? म्हणजे त्यासोबत तुम्हाला लक्षात घेणं महत्वाचं राहतं. ह्या दोन व्यक्तींचं सुद्धा त्यामध्ये योगदान आहे. बरोबर? त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं की हा जर 1829-30 ला लागू झालेली होती बंगालची म्हणजे त्यावेळेस बंगाल प्रांतामध्ये. मग यांनी सुरुवात केली फक्त एका प्रांतामध्ये लागू झाली, बंगाल आणि बॉम्बे प्रांतामध्ये. संपूर्ण भारतामध्ये जी संस्थानं होते त्यांना बंधनकारक करण्याचा व्यक्ती जर कोणी प्रयत्न केला असेल लॉर्ड हार्डिंग्स यांनी. मग हेच तुम्हाला मुद्दा आलेला आहे. मग लॉर्ड हार्डिंग्स यांनी काय म्हटलेलं होतं की संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजेच सर्व संस्थानांना त्यांनी आदेश केला, सर्व संस्थानांना एक कायद्याद्वारे आदेश केला, म्हणजे कायदा करून लागू केलेला. केले की संपूर्ण संस्थानामध्ये त्यांनी कायदा करून लागू केलेला हा कायदा होता, म्हणजे सतीबंदी कायदा. आलं लक्षात? पुढे बघायचं आता आपण. झालं पुढे. आता दुसरा मुद्दा येतो एक रेल्वेचा, तोही बघू आपण यामध्ये. ठीक आहे. आता रेल्वे कशा पद्धतीने सुरुवात केली त्यांनी. आता रेल्वेची बघा पहिल्यांदा जर आखणी केली असेल तर ते कुणी, बरोबर, ते कुणी केली असेल तर ते याच व्यक्तींनी, म्हणजेच कुणी लॉर्ड हार्डिंग्स यांनी. बरोबर. मग रेल्वे सुरू कुणी केली आणि बंद कुणी केली. बघा सुरू करण्याचा किंवा योजना आखली आपण असं म्हणतो. ठीक आहे, योजना आखली असेल पहिल्यांदा तर तोच येतो लॉर्ड हार्डिंग्स. लॉर्ड हार्डिंग यांनी पहिल्यांदा योजना आखली. आलं लक्षात? त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं की पुढे मग सुरू कोणी केली असेल तर बघा योजना आखली पहिल्यांदा, मग भारतामध्ये अंमलबजावणी किंवा सुरुवात. बरोबर आहे? सुरुवात किंवा अंमलबजावणी. मग याचं श्रेय कुणाला जाते तर लॉर्ड डलहौसी. हा लॉर्ड डलहौसीनी सुरुवात केली. मग कधी असेल तर 16 एप्रिल 1853 ला. आले? 16 एप्रिल 1853 ला सुरुवात केलेली. त्यानुसार एक लक्षात घ्यायचं की हा मुद्दा कशा पद्धतीने. मग लक्षात घ्या हा 1848 ला यांनी सुरुवात केली, हा गेला आणि त्याची अंमलबजावणी लॉर्ड डलहौसीने केली. कारण हौशी होता ना, त्याचे स्वतःची पत्नी म्हणा, स्वतःचे त्यांची वाईफ म्हणा, हे सर्व स्वतःसाठी त्यांनी केलेला. मग त्यांनी काय काय केलं, आला तो त्याचा कार्यकाळ कोणता होता डलहौसीचा 1848 ते 1856. आले?
कारण याच कालखंडामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. कारण 1848ला हा गेला आणि तो आला. आणि त्याच वेळेस त्यांनी बघा 1853ला रेल्वे सुरू केली. मग काय काय 1848ला पहिल्यांदा सातारचं संस्थान विलिनीकरण केलं. पहिलं सातारचं संस्थान. त्यानंतर 1851 गेलं. 52ला लक्षात घ्या पहिला पोस्ट पीडब्ल्यूडीची स्थापना केली. 1853ला रेल्वे आणली. 1854ला तिकीट आणली म्हणजे पोस्टाचा कायदा. बरोबर आहे. 1855ला संस्थान हे कंटिन्यू चाललेलंच होतं. प्रत्येक वर्षाला एक एक संस्थान. पण 1856ला ज्या सतीबंदी चळवळ कायद्यानुसार ज्या महिला का ज्या स्त्रिया किंवा ज्या मुली त्यांचा जीव वाचला होता कायद्याद्वारे, त्यांनी त्या मुलींना पुनर्विवाहासाठी कायदा केला. म्हणजेच इथे 1856ला इथे लिहून ठेवून द्या, विधवा पुनर्विवाह कायदा. बरोबर, विधवा पुनर्विवाह कायदा इथे आणलेला होता. म्हणजे त्या मुलींना परत पुन्हा लग्न करून ते आपल्या संसारामध्ये पुढे जाऊ शकतात. कारण जरी इथे कायदा आणला नसता, त्या मुलींना त्या स्त्रियांना विधवा झालेल्या मुली अगदी कमी वयातल्या राहायच्या, त्यांना समाजामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने वापर करत होते. खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचा वापर करून त्यांचा चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावरती दृष्टिकोन होता समाजाचा. कारण त्यावेळेस समाजामध्ये वाळीत टाकल्या गेलेल्या होत्या विधवा स्त्रिया. कारण त्यांना जिवंतपणे मरण यातना भोगावं लागत होत्या. पण ज्यावेळेस जे समाजामध्ये जे जमीनदार होते, उच्च विद्याविभूषित लोक होते, बरोबर आहे, जमीनदार, पैसा त्यांच्याकडे, ती लोक यांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत होता. आणि मग शेवटी या स्त्रियांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण समाज वेगळ्या नजरेने बघायचं यांना, जिवंतपणे मरण यातना भोगावं लागायचं ते या व्यक्तींना. म्हणून त्यांनी म्हटलंय की त्यांनी परत तुम्ही लग्न करू शकता, पुनर्विवाह, आणि तो कायदा आणला 1856. बरोबर. त्यानुसार एक लक्षात घ्या. परत आपल्या रेल्वेवरती येऊ. त्यानंतर लक्षात घ्या यांनी सुरुवात केली. मग कोणत्या भागात असेल तर लक्षात घ्या, ठाणे ते बोरीबंदर. बरोबर आहे, ठाणे ते बोरीबंदर या भागामध्ये. मग किती असेल ते अंतर तर 34 किलोमीटर. ठीक आहे. त्यावेळेस 14 डबे आणि 3 इंजिन लागलेले होते या रेल्वेला. बरोबर आहे. त्याच वेळेस 14 डबे म्हणजे त्याला आपण कोच म्हणतो आणि 3 इंजिन लागलेले होते. आणि ते इंजिनचं नाव काय होतं त्यावेळेस लक्षात ठेवा, सिंध साहिब सुलतान. आलं लक्षात? सिंध साहिब सुलतान असे 3 नावं आले होते. त्यानुसार एक लक्षात घ्या, हा तो होता रेल्वेचा मुद्दा इथे. बरोबर आहे. म्हणजेच बघा येणारा पुढचा मुद्दाही कव्हर झाला. आता तुम्ही लक्षात घ्या, याच्यावरती कोणत्या मुद्द्यावरती प्रश्न नाही आला हे तुम्ही कमेंट्स करून सांगायचं. इथेही प्रश्न आहे, डलहौसीचा कार्यकाळ विचारलेला आहे, त्यांनी काय काय सुरू केलं तेही विचारलेलं आहे. परत तुम्ही इथे लिहू शकता. म्हणजे डलहौसी मध्ये परत मी लिहून देईल, काळजी करू नका. पण याच्यासोबत मी तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. आलंय लक्षात? त्यानुसार एक समजून घ्यायचं की हा मुद्दा कशा पद्धतीने पुढे जात आहे. ठीक आहे.